नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. आज माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माघ पौर्णिमेला माघो मासो असं पाली भाषेमध्ये म्हणतात आणि प्रत्येक पौर्णिमेला बुद्धांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. तसं माघ पौर्णिमेलाही अतिशय महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत आणि त्यामध्ये वैशाली नगरीला फार महत्त्व ह्या पौर्णिमेला प्राप्त झालेलं आहे. कारण वैशाली नगरी इथे तथागत बुद्धांनी मी अजून 3 महिन्यांनी माझं महापरिनिर्वाण होणार आहे अशी घोषणा वैशालीमध्ये केली. म्हणजे त्यांचा 46वा जो वर्षावास होता त्यांनी केल्यानंतर आपला शिष्य आनंद यांच्याजवळ हे बोलून दाखवलं. हळूहळू ही बातमी सगळ्या वैशाली नगरीमध्ये पसरली. वर्षावासानंतर तथागत भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वैशाली नगरी इथे सोडून चाललेले असताना सर्व वैशाली नगरवासीय बुद्धांच्या मागे 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 चालू लागले. कारण त्यांनी ऐकलेलं होतं की बुद्धांनी जी घोषणा केली होती, लवकरच माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण आहे, ह्याचं दुःख वैशाली नगरीतल्या लोकांना झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी तथागत बुद्धांनी त्यांना अडवलं की तुम्ही काही माझ्या मागे येऊ नका, माझं महापरिनिर्वाण होणारच आहे. परंतु ते काही ऐकेनात आणि शेवटी तथागत भगवान बुद्ध एके ठिकाणी थांबले आणि ह्या त्यांच्या श्रद्धेचं एक स्मृती म्हणून त्यांनी आपलं चारिका पात्र म्हणजे भिक्षापात्र वैशाली नगरीच्या लिच्छवी किंवा वज्जी असं म्हटलात. वैशाली नगरीच्या लोकांना लिच्छवी किंवा वज्जी म्हणतात. त्यांना ते दान दिलं आणि ते घेतल्यानंतर ते परतले आणि नंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला तथागत भगवान बुद्ध निघून गेले. तर हा जो दिवस आहे हा पुण्यवाणी स्मरण दिवस म्हणून माघ पौर्णिमेला अतिशय प्रसिद्ध दिवस आहे. आणि ह्याच भिक्षापात्रावर वैशाली नगरवासियांनी इथे मोठा स्तूप बांधला. कालांतराने बौद्ध शासक सम्राट अशोक नुसता स्तूप नाही बांधला तर त्यांनी तिथे शीलस्तंभावर कोरून ठेवली अक्षरे की इथे तथागत भगवान बुद्धांचं पात्र इथे आहे आणि त्याच्यावर हा स्तूप बांधलेला आहे. सम्राट अशोकाने तो स्तूप सगळा उघडला आणि बुद्धांच्या अस्थिरेषेवर मोठा म्हणजे 30 फूट उंच असा स्तंभ बांधला. 30 फूट उंच, त्याचा खालचा जो घेर होता तो 4 फूट 2 इंच आणि वरचा जो घेर होता तो 3 फूट 2 इंच आणि अगदी टोकावर उलट कमळ आणि त्याच्यावर उकडा बसलेला सिंह असं त्यांनी शिल्प त्यांनी तिथे कोरलेलं होतं. तर असा जो स्तंभ आहे तो आजही बिहारमध्ये कोलुआ येथे तो आहे आणि पर्यटकांचं ते आकर्षण केंद्र आहे. कारण तथागतांच्या भिक्षापात्रावर तो स्तंभ उभा केलेला आहे सम्राट अशोकाने. तर म्हणून माघ पौर्णिमेला वैशालीला पण महत्त्व आहे आणि शिवाय पुण्यवाणी स्मरण दिवस म्हणून सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आणि वैशाली नगरी ही तशी आपल्याला माहित आहे की इथेच तथागत भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघाची स्थापना केली. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या मावशी किंवा आई महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि त्यांच्या 500 मैत्रिणी ह्या बुद्धांजवळ वैशाली इथे आलेल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला पण संघामध्ये प्रवेश करायचा आहे, आम्हालाही भिक्षुणी व्हायचं आहे अशी मागणी केल्यानंतर तिथे भिक्षुणी संघाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केलेलं आहे. म्हणून वैशालीला फार महत्त्व आहे. शिवाय आम्रपाली नगरवधू आम्रपाली जी तिच्या सौंदर्याचा जो गर्व होता, त्या सौंदर्य कसं अनित्य आहे याचं प्रबोधन तथागतांनी तिला केलेलं होतं आणि तिचा तो सौंदर्याचा जो गर्व आहे तो गळून पडला आणि तिने आपलं आम्रवन आहे ते तथागत बुद्धांच्या संघाला दान दिलेलं होतं. अशा अनेक बुद्धांच्या महान ज्या मोठ्या घटना आहेत त्या वैशाख पौर्णिमेला माघ पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि वैशाली नगरीमध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी घटना आहे की तिथे बुद्धांनी 5वा आणि 46वा वर्षावास तिथे केलेला आहे आणि म्हणून वैशाली नगरीला खूपच मोठं महत्त्व आहे. आणि तो दिवस माघ पौर्णिमेनंतर तथागत भगवान बुद्ध चालत त्यांनी कुशीनगर येथे आपलं महापरिनिर्वाण घेण्याचं ठरवलं आणि तिथे कुशीनगरला महापरिनिर्वाण झालं. त्यावेळेस जी सगळे लोक होते म्हणजे कुशीनगरचे मल्ल किंवा कपिलवस्तूचे शाक्य, रामग्रामचे कोलीय, सुसुमारगिरीचे बग्ग
ही सगळी मंडळी अजातशत्रू, राजगृहचा अजातशत्रू, ते सगळेजण बुद्धांच्या अस्थिरक्षेसाठी भांडण करू लागले. आणि म्हणून द्रोण नावाचा ब्राह्मण आला आणि त्याने त्यांना 8 वाटण्या करून दिल्या आणि स्वतः एक तो कुंभ आहे अस्थिरक्षेचा तो स्वतःवर घेतला आणि प्रत्येकाने आपल्या राज्यात जाऊन स्तूप बांधला. आणि तो ही स्तूप आहे तो वैशालीच्या लिच्छवी लोकांनी आपल्या ह्याच्यामध्ये बांधला, आपल्या नगरीमध्ये बांधला. पुढे कनिंगहॅम अलेक्झांडर यांनी ते उत्खनन केलं आणि तिथे त्याचा शोध लावलेला आहे त्या स्तूपाचा, म्हणजे बुद्धांच्या अस्थिरक्षेचा. तर असं हे महत्व, माघ पौर्णिमेचाच तो दिवस होता, हे माघ पौर्णिमेला असं महत्व आहे. त्यानंतरची जी घटना आहे की सवीर आनंद जे भगवान बुद्धांचे शिष्य होते, सहचर मित्र असं म्हटलेलं आहे तथागतांनी त्यांना. भगवान बुद्धांना आधी मेघिय नावाचे शिष्य होते, त्यांनी भगवान बुद्धांची सेवा केलेली आहे. राध नावाचे शिष्य होते, त्यांनी सेवा केलेली आहे. आणि शेवटी आनंद, सवीर आनंद हे त्यांचे शेवटपर्यंत ते शिष्य होते. जसं की भगवान बुद्धांना आधीच महापरिनिर्वाणाचं कळलेलं होतं स्वतःच्या, तसंच सवीर आनंद यांनाही आधीच आपलंही महापरिनिर्वाण होणार आहे असं त्यांना कळलं. आणि मग त्यांना असं वाटलं की मीही वैशालीला जाऊन महापरिनिर्वाण घ्यावं, आणि म्हणून ते महापरिनिर्वाणासाठी वैशालीला चालू लागले. एवढ्यातच अजातशत्रू जे मगध नरेश अजातशत्रू ह्याला ही बातमी कळली की आनंद जे शिष्य आहेत ते वैशालीला जाणार आहेत महापरिनिर्वाण घेण्यासाठी. त्याला असं वाटायचं, अजातशत्रू राजाला वाटायचं राजनगृहमध्येच त्यांचं महापरिनिर्वाण व्हावं, म्हणून ते त्यांच्या शोधामध्ये राजपुत्र अजातशत्रू त्यांच्या शोधामध्ये निघतो. इकडे वैशाली नगरी आनंदित होते, कारण आनंद भंते जे आहेत ते त्यांच्या नगरीमध्ये येणार असतात. चालत चालत ते त्यांचा पाठलाग करत करत शेवटी सवीर आनंद हे गंडकी नदीच्या मध्यापर्यंत येतात आणि तिथे अजातशत्रू त्यांना घ्यायला असतो. पलीकडच्या तीरावर वैशालीचे लिच्छवी असतात ते त्यांना घ्यायला आलेले असतात आनंद भंतेंना. आता आनंद भंतेंना मोठा प्रश्न पडला की जर आपण राजगृहाला गेलो अजातशत्रूच्या म्हणण्याप्रमाणे तर वैशाली जन जे आहेत लिच्छवी लोक ते नाराज होतील, आणि जर मी वैशालीकडे गेलो तर जो आहे राजपुत्र अजातशत्रू हा सुद्धा म्हणजे नाराज होईल. आणि त्यांना कुणाला नाराजही करायचं नव्हतं, कारण वैशालीचे लिच्छवी लोक हे तथागत भगवान बुद्धांनी जिथे सप्तपरिहानीय धम्म त्यांना सांगितला होता, म्हणजे त्यांच्यावर कुणीही आक्रमण करत शकत नव्हतं. अर्थातच हे गणतंत्र होतं त्यांचं, म्हणजे वारंवार एकत्रित येणे, एकत्रित आल्यानंतर ठरलेली कामे करणे, भिक्षुगणांची सेवा करणे, आजारी माणसांची सेवा करणे, समाजातल्या स्त्रियांचं संरक्षण करणे, भिक्षूंचं संरक्षण करणे, पडलेली मंदिरे, जीर्ण झालेले किल्ले वगैरे त्यांचं बांधकाम करणे, ही कामं करायची. त्यामुळे नेहमी त्यांच्यामध्ये एकजूट असत. आणि म्हणून गणतंत्र यांचं पाहूनच त्यांनी भगवान बुद्धांनी बुद्ध संघाची रचना केलेली होती. आणि म्हणून त्यांना वज्जी हे पहा देव आले असं ते म्हणत असत तथागत भगवान बुद्ध. त्यांचंही मन मोडवेना. असं करून ते गंडकी नदीच्या मध्यावरच त्यांनी समाधी त्रेताग्नीद्वारे निर्वाण प्राप्त केलं असं बौद्ध इतिहासामध्ये सांगितलं जातं. आणि मग अजातशत्रू आणि लिच्छवी यांनी त्यांचा अंतिम संस्कार गंडकी नदीच्या किनाऱ्यावर त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि दोन्ही अस्थि आणि रक्षा हे दोन्हींनी वाटून घेतले. अजातशत्रूने राजगृहाला त्यांचा स्तूप बांधला आणि लिच्छवींनी वैशालीमध्ये तो स्तूप तिथे त्यांच्या नगरीमध्ये जाऊन बांधला. पुढे सम्राट अशोकाने याचं उत्खनन केलेलं आहे आणि त्यावर मोठा अर्धांग अवशेषा स्तूप म्हणून त्यांनी बांधला. तोही दिवस माघ पौर्णिमेचाच होता. म्हणजे अशा प्रकारे तथागतांच्या जीवनामध्ये माघ पौर्णिमेला खूप सारं महत्व आहे. एक म्हणजे तथागतांनी पुण्यवाणी स्मरण म्हणून दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण तथागतांनी त्यावेळेस घोषणा केलेली माझं महापरिनिर्वाण आहे. शिवाय वैशाली नगरी एक भावनाशील नातं आहे तथागतांचं आणि वैशाली नगरीचं, की तिथे त्यांनी ती घोषणा केलेली. शिवाय 2 स्तूप सुद्धा तिथे बांधलेले आहेत. शिवाय इथे सवीर आनंद यांचं जे स्तूप बांधलेले आहेत तोही दिवस आहे माघ पौर्णिमेचा, आणि त्यांचं महापरिनिर्वाणही माघ पौर्णिमेचं. आणि म्हणून माघ पौर्णिमेला अतिशय
तथागतांच्या जीवनामध्ये महत्व आहे. माघ पौर्णिमेला तथागतांच्या त्या काळामध्ये किंवा श्रीलंका सारख्या देशामध्ये मोठ्या बुद्धमूर्तीच्या मिरवणुका काढतात आणि मोठा उत्सव साजरा केला जातो. तर भारतातही अनेक ठिकाणी असा उत्सव साजरा केला जातो आणि माघ पौर्णिमा पुण्यवाणी स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे हे महत्त्व मी सांगण्याचा प्रयत्न केला. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.